एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज आमची खूप सारी पार्सल आलेली आहेत, माझी नाही रुद्रची। तर ती आज आम्ही ओपन करणार आहे, अनबॉक्सिंग तर दाखवणार आहे की काय काय आले। तर सगळ्यात पहिले आपण हे ओपन करूया। बडावाला सगळ्यात पहिले कोणता? तर हे ना सगळं करून बघितलंय पण त्याच्यानं काही झालं नाही। मग शेवटी ते माझ्याकडे घेऊन आला की तरी त्याने भरपूर खोलले ती, कारण त्याला आता माहित झालं की मम्मा कसं खोलते, लक्ष ठेवून असतो की हा मम्मा असंच खोलते का। ती पिन ठेव बा तिकडे, थँक्यू। तर ह्याच्यामध्ये आहे ऑल क्लॉक। आज मी शब्द वापरणार आहे कारण मागच्या वेळी मी ऑच शब्द वापरला होता तर सगळ्यांनी खूप मला कमेंट केले की ह्याला काशी काय गतून तुला एवढं जमत नाही का, ह्याव झालं त्याव झालं। हा तर त्या दिवशीचं जे ऑच घेतलं होतं, सॉरी क्लॉक, ते माझ्या मैत्रिणीचं म्हणजे आमच्या दोघींनी आम्ही सेम ऑर्डर केलं होतं, पण एक लवकर आलं एक उशीर आलं, त्यामुळे मग ते मी माझ्या मैत्रिणीला देऊन टाकलं। मोठा आहे त्यामुळे मग मी हे पुन्हा आता म्हणजे दोन मागवली होती, पण एक जरा लवकर आलं एक उशीर आला, मग मी त्यांची बाकीची पार्सल होती ना मग ती देऊन टाकली, त्याच्यासोबत ते वॉच देऊन टाकलं आणि हे ठेवलं माझ्यासाठी। वॉच म्हणता येणार नाही, क्लॉक ठीक आहे। हा बघ किती छान आहे ना, मस्त आहे हे, खूप क्वालिटी पण छान आहे, महत्वाचं म्हणजे खूप कमी किमतीत आहे, एवढ्या कमीला भेटत नाही। ठीक आहे जा तिकडे नेऊन ठेवून आता भिंतीला लावायचं, कारण काल तो खूप मला सांगत होता मम्मा भिंतीला लावूया। तर हे दुसरं पार्सल आहे ते पण उघडू। बाळा ती आण रे, केस आण, मगाच आण ना ते आण। कटर कटर अरे कान बंद करो भैया। मुलगा बोलता है क्या? ठीक है। तू किती प्यारे माझ्यासाठी किती सारा पार्सल बघावला। मग तू माझा मुलगा आहेस ना म्हणून तुझ्यासाठी। तर दुसऱ्या पार्सलचं अनबॉक्सिंग केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे काय आहे? ये तो आईस्क्रीम मशीन है। तर हे आहे आईस्क्रीमचं भांड। तर हे स्टिक पण भेटलेले आहे त्याच्यासोबत आईस्क्रीमसाठी, आणि लावून बघूया कांदा आहे का बरं, नाही तर आपलं ते रिटर्न केलेलं बरं। रुद्र इकडे येणार आहे, तू इकडे नाही तर उभा राहा माझ्याजवळ। हे वापस करायचं नाही, वापस नाही, चांगलं असेल तर चांगलं आहे। ती खोललेलं होतं बसवायचं आपल्याला इथं, तर उन्हाळा आलेला आहे त्यामुळे जातो आता हेच काम करत बसवायचं जा, जर तिथं हे बसवायचं पॅक बसवायचं काम करत बस। तर मी जे घेतलं होतं ना त्याचा कलर थोडा वेगळा होता, पण ठीक आहे चांगलं क्वालिटी आहे। ह्यातमध्ये स्टिक्स त्यांनी वेगळ्या दिलेल्या आहेत, हे झाकणं वेगळे दिलेले आहेत, आणि तसंही म्हणजे आईस्क्रीम असं पण खाऊ शकतो आणि स्टिक्स पण दिलेले आहेत, पण ह्या स्टिक्स वापरायच्या नाहीत शक्यतो, लाकडी ज्या असतात ना कांड्या त्या वापरायच्या, त्या पण काही महाग येत नाहीत त्यामुळे त्या वापरायच्या। तर रुद्राला पर्सनली खूप आईस्क्रीम आवडतात, तो नुसतं पाणी जरी पाण्याचा बर्फ करून थोडी साखर टाकून काय करतो खात बसतो, त्यामुळे मग त्याच्यासाठी मागवलं, कारण आता आंबे वगैरे वॉटरमेलन म्हणजे भरपूर सीझन येणार आहे, तर त्याच्या आपण फ्लेवरचे बनवून द्यायचे लेकराला, म्हणून हे मागवलेलं आहे। तर ह्याची हे मला पडलेलं आहे, ह्याची किंमत सांगते कारण की खूप जणांना उन्हाळा सुरू आहे त्यामुळे भरपूर बायकांना घ्यायचं असतं आपल्या लेकरासाठी आईस्क्रीम। तर हे 6 आहेत, 6 आईस्क्रीम तयार होतील, याच्यात विथ स्टिक सुद्धा आहेत, चांगला आहे, टोपन सुद्धा आहे, मस्त आहे। तर हे फक्त 100 रुपयाला भेटले, बाहेर दुकानात घ्यायला गेलं असतं तरी पण एवढ्यालाच भेटलं असतं, काही स्वस्त भेटलं नसतं, पण आपल्याला घ्यायला जावं लागलं असतं, ती गोष्ट वेगळी आहे, काही घरी आणून नसतं दिलं ना, हे आपलं बरं आहे आपल्या घरी आणून भेटतंय। तर हे तिसरं पार्सल आहे, तिसरं अनबॉक्सिंग करूया। काय याच्यामध्ये असलं तर काय मागवल्यासारखं वाटत नाही, तरी पण बघूया काय आहे नेमकं। तर हे वेगळं बॉक्सिंग वेगळं पॅक केलं त्यामुळं। तर हे आहे चिप्स, कारण की आता सीझन सुरू झालाय आणि चिप्स आम्हाला भरपूर आवडतात। हृदय कटर चिप्स खूप आवडतात त्यामुळे मध्ये आहे चिप्स करायचं। तर आधी मी ओपन करून वापरून बघणार आहे, बरं आहे, कारण की मी माझ्या मैत्रिणीला काल दाखवलं होतं तर ती म्हटली की फोटो दाखवला होता तर ती म्हटली मोठे मोठे चिप्स पडतायत, तर मी आधी ह्याची चिप्स
काढून बघते की बरं आहे का, नाही तर मग मला ती किंमत सांगून काहीच उपयोग नाही. तर मी आधी एक बटाटा घेऊन येते आणि करून बघू आपण की व्यवस्थित होत आहे का, नाहीतर आपलं रिटर्न आताच्या आता करून टाकायचं. काय पैसे तर माघार येतील अकाउंटला, आहे का नाही. चिप्स करून बघते की बरोबर पडतंय का. 2 बाजू आहेत, म्हणजे खाली एक वेगळा आहे, वर एक वेगळा आहे. बघू तर बघते होतंय का काय का, नाहीतर आपलं द्यावं लागतंय महागारी. तर छान पडतंय, एवढं काय मला खराब वाटत नाही. बघू शकता. तर हे खालचे जे डिझाईन्स आहे तिकडून छान पडलं. आता वरतून आपण बघूयात. तर वरचा असं आहे, सॉरी ते पकडता पण आलं पाहिजे उलट सुलट. तर वरच्यातनं सुद्धा खूप मस्त चिप्स पडलायत बघा. खूप पातळ असे चिप्स झालेले आहेत, खूप मस्त पातळ असे चिप्स झाले. त्यामुळे बाद तर नक्कीच नाहीये आणि स्ट्रॉंग पण आहे, तुटणं फुटण्याचं पण टेन्शन नाही. स्ट्रॉंग आहे, जास्त चांगलं स्ट्रॉंग आहे. तर मी सगळे चिप्स दाखवते तुम्हाला. मी जेवढे आता पाडले होते तर बघा एवढे पाडलेत. तर छान पातळ झालेत, काय जाड बीड नाहीये. मला नाही वाटत हे जाड आहेत, खूप मस्त पातळ. आणि सगळं महत्वाचं म्हणजे डिझाईनचं पण आहे आपल्याकडे 2-2. तर असे झालेले आहेत चिप्स. त्यामुळे नक्कीच छान आहे, काही वायपट नाहीये. हृदय ठेव रे फ्री किचन वरती, हे ठेव जा खाऊ. अरे ते कच्चा चिप्स आहे, ठेव. तर ही 2 in 1 आहे, म्हणजेच की 2-2 साईड आहे त्याच्या, त्यामुळे चांगलं आहे. तर हे कितीला घेतलंय तुम्हाला घ्यायचं असेल तर मी किंमत सांगते. तरी मी फक्त 100 रुपयाला घेतले, काही जास्त महाग घेतलेलं नाहीये. त्यामुळे घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या. 100ला आहे, कारण मार्केटला बाहेर आम्ही डीमार्टला वगैरे बघितलं होतं 150, 160 अशा किमती होत्या. त्यामुळेच मी ऑनलाईन घेतलंय. पण मला खात्री नव्हती की चांगलं येईल म्हणून क्वालिटी. पण छान आहे, चिप्स सुद्धा खूप छान पडतंय. त्यामुळे तुम्हाला मी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जा आणि परचेस करा. नाही आवडलं तर मग रिटर्न करून टाकायचं ना, त्याला काय बघायचं. नाही आवडलं, हवं तर चिप्स करायचे आणि मग दुसऱ्या दिवशी रिटर्न करून टाकायचं. तर मी खूप असं करते बरं का. मला एखादी गोष्ट आवडली ना, त्याचा पुरेपूर वापर करून घेते आणि मगच रिटर्न करते. आणि रिटर्न केल्यानंतर आपले पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये वापस येतात. त्यामुळं टेन्शन घ्यायचं काहीच नाही. भरपूर सारं मागवायचं, नाही आवडलं रिटर्न करून टाकायचं, ठीक आहे. तरी खूप छान आहे, मला पर्सनली आवडलंय. तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक देते. महाग नाही, 100 रुपयाला फक्त आहे, एवढं काही जास्त महाग नाहीये. तर एवढ्या 3 वस्तू आलेल्या आहेत. अजून एक पार्सल यायचं बाकी आहे, तर ती येईल दुपारपर्यंत. मग त्याचं आपण दुपारी अनबॉक्सिंग करूयात. तर आज होता पोलिओ डोस, त्यामुळे मग सकाळी सकाळी सगळं आवरलं. आणि आज मी साडी कलेक्शन पण तुम्हाला दाखवलं होतं, त्यामुळे मग मला उशीर झाला. आणि नंतर पटकीनं आवरलं गेली रुद्राला पोलिओ द्यायला. तर ह्या सगळ्याच्या नादात मला स्वयंपाक करायला आज इतका उशीर लागला ना, लय उशीर झाला. पण रात्रीचं थोडंसं बिर्याणी शिल्लक होती आणि मला ते जास्त आवडतं, मग सकाळी ते खाल्लं होतं मी, त्यामुळे भूक पण नव्हती. तर मग आधी रुद्राला पोलिओ पाजून आणला आणि मग दुसरं पार्सल येताना घेऊन आलो होतं आम्ही. तर हे मी स्टँड ना म्हटलं किचनमध्ये ना आपण छोट्या छोट्या भरण्या वगैरे हे करायला ऑर्गनाईज करायला घेऊ शकतो. तर हे शू स्टँड आहे खरं तर, पण हे इतकं स्ट्रॉंग नळ्या आहेत न्यायच्या, खूप प्लॅस्टिकच्याच नळ्या आहेत, पण खूप कडक अशा नळ्या आहेत. तुटण्या फुटण्याची किंवा वाकण्याची सुद्धा किती ओझं दिलं तर वाकणार नाही. ह्याचे नक्कीच चांगलं आहे, कारण की आम्ही जे शू स्टँड घेतले ना मार्केटमधून घेतलं ते आम्हाला 300 रुपयाला पडलं. पण ते काही एवढं खास नाही आहे. त्याच्यावरती शूज ठेवले ना ते वाकतंय खाली, थोडक्या ओझ्यानं सुद्धा ते वाकतंय. पण मला त्या मानाने हे स्टँड खूप भारी वाटलं. ह्याची साईज पण चांगली होती आणि 4 होते याचा भाग, 4 फ्लोअरचं म्हणावं लागेल असं आहे. ते खूप छान होतं. पण मी पहिल्यांदा जोडून बघितलं तर सगळ्यात आधी मी हे ऑर्डर केलं आणि मी नंतर म्हटलं की हे नको, प्लास्टिकचं पण आहे आणि मला जास्त महाग नाही भेटलं. मला 225 रुपयालाच फक्त हे भेटलं होतं. तर मग मी म्हटलं आपण लाकडाचं घेऊया. लाकडाचं 500 रुपयाला आहे. म्हटलं अजून 250 रुपये जातील, पण लाकडाचं चांगलं राहील. नंतर मी ठरवलं, पण तोपर्यंत हे पार्सल म्हणजे हे शिप झालं होतं आणि एकदा का शिप्ड झालं की मग ते ऑर्डर आल्याशिवाय आपण रिटर्न नाही करू शकत, असं असतं. तर मग घेतलं आणि म्हटलं घेतल्यावर बघू तरी काय चांगलं आलं तर रुद्राची बुक्स ठेवायला किंवा आपले कपडे वगैरे घड्या घालून ठेवायला पण होईल आणि आपल्या घरात इतकं सामान पडलेलं असतं ते तर ठेवायला होईल. आणि किचनचं पण ऑर्गनाईज करायला खूप भारी आहे. नक्कीच जर भरण्या ठेवल्या असत्या तर हे खाली वाकलं नसतं. पण ह्याच्यामध्ये ना थोडा स्पेस आहे, 2 कांड्यांच्या मध्ये जास्त स्पेस वाटतोय. आणि आपलं कसं असतं रॅकवरती कुठला पण छोटे मोठे कागद ठेवा, हे ठेवा, ते गळून खाली पडणार किंवा छोट्या छोट्या भरण्या त्यासुद्धा बोळातून खाली जातील. त्यामुळे मी आधी जोडलं, रुद्राला बघायचं होतं जोडून. मग मी पण म्हटलं जोडून बघू कसं वाटतंय
वाटलंच मनामध्ये आलंच ठेवावं तर ठेवून घ्यायचं, नाही तर रिटर्न करायचं. आणि आधीच ठरलं होतं रिटर्न करायचं, त्यामुळं तसं नव्हतं. तर जोडलं पण खूप छान आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता. इतकं भारी आहे ना, कारण की माझं जे शूज स्टँड आहे बाहेर दरवाजेच्या ते ना इतकं काही खास नाही. ते 300 रुपयाचं आहे, तरीसुद्धा त्याची क्वालिटी एकदम पूर आहे. पण ह्याची क्वालिटी खूप जास्त आहे. फक्त 225ला काहीतरी मला हे पडलं आहे. आणि त्या मानानेची क्वालिटी खरंच खूप छान आहे. किती तुम्ही शूज ठेवले तरी ते वाकणार नाही, कारण नळ्या ह्याच्या एवढ्या टाईट आहेत ना. तर शेवटी मी त्याला जोडलं आणि लगेचच तोडलं, कारण की मला काही ठेवायचं नव्हतं. तर रुद्राचं इथं चाललं होतं की नाही मम्मा ठेवूया, पण म्हटलं अजून 250 रुपये घालून आपण लाकडी घेऊया. तसं हे रॅक आता घेणारच आहोत, पण तरी पण आपल्याला आपलं इतकं सामान असतं ना की कितीही तुम्ही घ्या, रॅक घ्या, कपाट घ्या, तरी पण तसंच होऊन जातं. आमच्याकडे आधी कपाट नव्हतं कपड्याचं 4 वर्ष. आत्ताच आम्ही मागच्या वर्षी घेतलंय कपाट, रुद्राच्या मागच्या बड्डेलाच घेतलं होतं. तर त्यावेळेस आमचं सगळं सामान आम्ही टेबलवरती ठेवायचो कपडे घड्या घालून. तर किती थोडं वाटायचं आपल्याला. तर एवढंसं छोटं कपाट असलं तरी पण पुरेल, म्हणून आम्ही 2 डोअरचं घेतलं. पण आता वाटतंय ते 2 डोअरचं सुद्धा खूप छोटं आहे. आता वाटतं 3 डोअरचं घ्यायला पाहिजे होतं. तर असंच होतं नेहमी. त्यामुळं ना नसलं का नाही आपल्याला खूप बरं वाटतं की हा नाही आहे, पण घेतल्यानंतर आपल्याला वाटतं यार हे पण छोटंसं आहे, हे पण कमीच पडते असं वाटतं. ज्यावेळेस साफसफाई करायला काढतो वाटतं किती आहे. आता माझंच बघा, मला वाटतं माझ्याकडे किती थोड्या साड्या आहेत आणि आता मी घड्या घालायला घेतले ते तर मला असं वाटतं किती जास्त आहेत. काम करायचा फार कंटाळा खरं तर. तर ह्या बेडरूममध्ये तर आम्ही इतकं थांबतच नाही, फक्त कपडे चेंज करायला किंवा ते कपड्याच्या घड्या घालून ठेवायला, गादी ठेवायलाच इथं येतो. नाहीतर आम्ही दिवसभर आम्ही हॉलमध्येच असतो आणि रात्री पण हॉलमध्येच असतो. तर रुद्रने जो अभ्यास केलाय तो मला दाखवत होता. तर रुद्रचं हँडरायटिंग खूप छान आहे बरं का, खूप मस्त आहे त्याचं हँडरायटिंग आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल बेडच्या खाली छोटे छोटे पिशव्या आहेत, तर त्याच्यात ना कपडे आहेत जे ब्लाऊज पीसमधून तुकडे शिल्लक राहतात किंवा अस्तरमधून ते ठेवलेले आहेत. तर त्याचं मला आता उशी एक करायची आहे, टाईट एक उशी मला टेबल माझ्या खुर्चीवरती ठेवायला, कारण कंबर इतकी दुखती का नाही. त्यामुळे मग आता मी उशी करणार आहे, पण त्यासाठी खूप कपडे पाहिजेत, कारण लय टाईट झाली पाहिजे, म्हणून सगळे गुटोळे मी भरून ठेवलेत. आता करणारच आहे ते. कमरेला कसं कडक पाहिजे. आणि आपल्या ज्या सोप्यावरच्या आता बेडवरच्या ज्या उशा आहेत ना गादीवरच्या, त्या तर इतक्या मऊ आहेत ना, त्यामुळे ती तर नाहीच घेऊ शकत. आणि सोप्यावरच्या उशासुद्धा मऊ आहेत. आणि जास्त टेकून राहिलं ना सोप्यावरच्या उशांचं मग ते चांगल्या दिसत नाही किंवा खराब होत जातात. ते कसं ती त्याचा सेट बरोबर आहे, त्यामुळे तो थोडा जरी चेंज झाला ना तर ते काही खास दिसणार नाही. आणि नंतर आपण सेम आपल्याला पिलो भेटणं पण पॉसिबल नसतं, किंवा भेटल्यास तरी ते खूप वेगवेगळ्या भेटतात. त्यामुळे मग ती ज्या सोप्याच्या आहेत ना ते तशाच ठेवायच्या, ते खूप मस्त आहेत. तर मग आता इथं माझ्या घड्या घालायचं साड्याचं चाललंय. तर रुद्राला पोलिओ डोस देऊन आणला. त्याचं तर इतकं ना पहिल्यांदा येतच नव्हता. मी फोनवर बोलत होती ना सगळ्यांसोबत की मी डोस द्यायला चालली वगैरे. तर त्याला वाटलं डोस म्हणजे मला इंजेक्शन देत आहेत का काय, तू एवढा भिला होता ना. तर त्याला नंतर तिथे गेल्यावर नाही म्हटलं, अरे डोस नाही म्हणजे औषध पाजायचं आहे. तर तो इतका डुंकून ती बोटाला लावल्या शाईकडे बघत होता की शाई का लावली. त्याला म्हटलं अरे डिझाईन दिली तुला, तू छान पिलास वगैरे म्हणून. तर बघू आमचं एवढंच सामान आहे जे दिसतंय का नाही, एवढंच बेडरूममध्ये सामान आहे. तर हा टेबल आहे ना प्लॅस्टिकचा, त्या टेबलवरतीच आम्ही आधी कपडे ठेवायचो. आणि आता सुद्धा कपाट असून पण त्याच टेबलवरती ठेवतोय, त्यामुळे कपाट घेतलेल्याचा काही जास्त फायदाच नाही आहे. तर आज फक्त आता हे साड्यांचंच ठेवणार आहे, म्हणजे माझं फक्त ड्रेस आणि जे म्हणजे साड्यांचे ड्रेस आहेत ते पण घड्या घालून व्यवस्थित ठेवणार आहे, कारण ते पण असेच टाकले होते. आणि किती पण कपाट आवरलं ना तर माझं खालीच येत असतं. तर आता बाकीचं खालचे कपाट नंतर आवडती, आधी वरचा एकच भाग आपण आवरून ठेवणार आहे आज, कारण लय उशीर झाला होता. अजून स्वयंपाक पण करायचा होता, जेवायचं पण होतं. तर म्हटलं, आणि अजून महत्त्वाचं फरशी वगैरे पुसायची बाकी राहिलेली ती आधी पुसायची आहे. तर कपाट साफ करण्यावरती तर येतच नाही नंबर. तर माझ्याकडे ना तर आपल्याला कसं असतं, प्रत्येक साडीवरती ब्लाऊज मॅचिंग नसला तर एवढं चालतं, पण परकर मात्र मॅचिंग लागतो. माझ्याकडे तर 4 परकर आहेत आणि तेच मी त्याच्यावर वेअर करत असते खरं तरी. तर माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत का नाही त्याच्या डबल ब्लाऊजच आहेत, ब्लाऊजचं जास्त कलेक्शन आहे. तर कपाट आवरून ठेवलं. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.